चल. नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. मला बऱ्याच जणांनी अशी मागणी केली होती की पंढरपूर मंगळवेढा रोडकडे काही शेती असेल तर सांगा. तर आता तुमच्यासाठी मस्तमध्ये मी 7 एकर बागायती, त्यामध्ये 4 एकर ऊस, त्यानंतर बाकीचे इतर पिकं आहेत आणि त्याच पद्धतीने इकडे विहीर आहे. विहिरीला कायमस्वरूपी पाणी आहे. आता आपण भर उन्हाळ्यात आलो आहे, विहीरसुद्धा दाखवतो. त्याच पद्धतीने कॅनल आहे, इथे कॅनल पण आहे, कॅनल आहे. उजनीचं पाणी कायमस्वरूपी आहे. ऊस आहे. हा रस्ता आहे, हे बघा, हा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा आपल्याकडे शेती आलेली आहे आणि ह्याची प्राईस कोड तुम्हाला लास्टला सांगतो. आता संपूर्ण शेती दाखवतो तुम्हाला, या माझ्या मागे. तर मित्रांनो, हा रस्ता आहे. ह्या रस्त्याच्या दुतर्फा असं शेती आहे. हे बघून घ्या, हे बघून घ्या. अशी दुतर्फा शेती आहे, रस्त्याच्या दुतर्फाची शेती आहे. हे बघा, हा ऊस आहे. 4 एकर ऊस आहे. असा लांबपर्यंत ऊस आहे. हे बघा, रस्त्याच्या दुतर्फा अशी शेती आहे. काळं कसदार रान आहे. हे कॅनॉल आहे. हे भाटघर उजनी कॅनॉल आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाणी ह्याला असतं. आता पाळी नाही, येऊन गेलेलं आहे पाणी. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. फ्रंटेज मोठा आहे, खूप मोठा आहे. त्या ऊसापर्यंत जिथून काळं रान आहे, ऊसाच्या अलीकडे हे काळं रान जे दिसतं, हे संपूर्ण त्या ऊसापर्यंत हे संपूर्ण रान देणे आहे. हे बघा, आता शेती दाखवतो आतमध्ये नेऊन, विहीर दाखवतो. हे संपूर्ण अशी काळी कसदार जमीन आहे. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने काळं कसदार रान आहे. हे बघा, हे काळं कसदार रान आहे. हे बघून घ्या. हे बघा, हे बघा, काळं कसदार रान आहे. आता तुम्हाला ऊसाकडे नेऊन दाखवतो मी. चला. हे बघा, अशा पद्धतीने ऊस आहे. संपूर्ण असा ऊस आहे. हे बघा, आता तुम्हाला मी विहिरीकडे नेतो, संपूर्ण रान दाखवतो. काळं कसदार रान आहे. हे बघा, हा संपूर्ण ऊस आपण मागच्या बाजूला आलो आहोत. आता हे सुद्धा नांगरायला चालू केलेलं आहे. हे बघा, नांगरायचं चालूच आहे. हा तुकडा बी ऊसच लावणार आहेत. आता चालू आहे सध्याला 3.5. हे बघा, असं काळं कसदार रान आहे. हे बघा, अशा पद्धतीने रान आहे. तो वर रस्त्याकडे पण ऊस आहे असा, हा असा. त्याच पद्धतीने हे ट्रॅक्टरनं नांगरलं जातं. त्याच्या पलीकडे पण ऊस आहे. आता आपण विहिरीकडे जाऊया. हे संपूर्ण ऊसच आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. तिकडे बी ऊस आहे. मध्ये हा तुकडा नांगरलेला आहे आणि हा पण ऊसच आहे. हे बघा, संपूर्ण ऊस आहे. हा शेताचा लास्ट बांध आहे. हे बघा, हा शेताचा लास्ट बांध आहे. बांधावरून आता आपण चालतोय, बांधावरून चालतोय त्या इथपर्यंत. हे बघा, सगळा संपूर्ण ऊस दिसतोय तुम्हाला. हे बघा, त्या डांबापर्यंत, ह्या डांबापर्यंत शेती म्हणजे ह्या डांबापर्यंत आहे. हे बघा, असं. आणि ह्या डांबापाशी ही पीटी आहे. इथे बांधीव विहीर आहे. आपण विहिरीकडे चाललोय. चला. आता आपण विहिरीकडे आलो आहोत. बांधीव विहीर आहे मोठी. हे बघा, पूर्ण बांधीव, कायमस्वरूपी पाणी. अशी विहीर आहे. हे बघा,
बघा कायमस्वरूपी पाणी आहे, हे बघा कायमस्वरूपी पाणी असलेलं आहे. हे बघा अशी बांधीव विहीर आहे, RCC बांधलेली विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे. आणि त्या डांबापर्यंत म्हणजे ह्या डांबापर्यंत हद्द ह्या डांबापर्यंत आहे. फ्रंटेज खूप मोठा आहे. आता आपण एका कोपऱ्याला उभारलो आहोत. हा ऊस आहे, हे जे नांगरलं जातं तो एक तुकडा आता ऊस लावायचा आहे. आणि ही झाडं दिसतात, हा पण ऊस आहे आणि झाडं दिसतात. आपण तिथं रस्ता, घर, वस्ती सगळं आहे. हे बघा आता इतर माहिती तुम्हाला देतो मी, चला. तर मित्रांनो मी तुम्हाला ही 7 एकर संपूर्ण शेती दाखवलेली आहे. अजून एकदा माहिती देतोय तुम्हाला मी की हे मंगळवेढा हद्दीमध्ये पंढरपूर मंगळवेढा रोड, मंगळवेढा पंढरपूर रोडला मंगळवेढा हद्दीमध्ये मंगळवेढ्यापासून 4-5 किलोमीटर, तर पंढरपूरपासून हे 17-18 किलोमीटरवरती ही शेती बसती. ह्याला रस्ता वगैरे व्यवस्थित आहे. पाण्याची विहीर दाखवली तुम्हाला, बारमाही पाणी आहे, फुल पाणी आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे उजनी धरणाचं पण पाणी ह्याला येतं, कॅनलद्वारे ह्याला पाणी येतं. आत्ता सध्याला 3.5-4 एकर ऊस आहे, काळं कसदार रान आहे. अगदी तुम्हाला ही स्वस्तमध्ये मी बसवून देतो. त्याच पद्धतीने वर्ग 1ची ही जमीन आहे, काळं कसदार वर्ग 1ची, चांगले आसपास वस्त्या, घरं सगळं आहे. पंढरपूर अगदी इथून 15-20 मिनटात तुम्ही पंढरपूरला जाता, मंगळवेढ्यात 5 मिनटामध्ये पोचता मोटरसायकलीवरती. तर ह्याची प्राईस कोट केलेली आहे, सांगतो तुम्हाला मी. 16.5 लाख रुपये प्राईस कोट केली, 16,50,000 एकरी 16,50,000 केली आहे. मात्र समोरासमोर बसल्यानंतर, पसंत पडल्यानंतर, समोर बसल्यानंतर निगोशिएबल आहे, कमी होणार. समोर बसून ही शेतीची प्राईस कमी होणार. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून शेती संदर्भात किंवा प्रॉपर्टी संदर्भात मागणी आहे. ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे किंवा ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कारण माझ्याकडे प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहेत, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने प्रत्येकजण मला सोशल मीडियावर फक्त विचारू नका. तुम्हाला जर काय विचारायचं असेल थेट मला फोन करा. ज्यावेळेस माझा मोबाईल बंद असतो ते काही काळासाठी, 1 तास, अर्ध्या तासासाठी शूटिंग घेताना तेवढी बंद ठेवलेलं असतं. बरेच जण म्हणतात मोबाईल लागत नाही, तर मोबाईल पण लागतो. त्याच पद्धतीने माझ्या म्हणजे प्रॉपर्टीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.